होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र या होळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. मुंबईत मोठ्या जल्लोषात साजरी होणाऱ्या होळी उत्सवात एका टीव्ही अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडला. होळी पार्टीत सहभागी झालेल्या मद्यधुंद सहकलाकाराने तिच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने रंग लावला आणि गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मुंबईतील एका नामांकित टीव्ही अभिनेत्रीने आपल्या सहकलाकाराविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 29 वर्षीय अभिनेत्रीने सांगितले की तिच्या कंपनीने इमारतीच्या टेरेसवर होळी पार्टी आयोजित केली होती. पार्टीत तिच्या 30 वर्षीय सहकलाकाराने दारूच्या नशेत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तो इतर महिलांशीही बेशिस्त वागत होता, पण नंतर त्याने थेट तिच्यावरच लक्ष केंद्रित केले. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, मी त्याच्यासोबत होळी खेळण्यास नकार दिला. त्यामुळे मी बाजूला गेले, पण तो माझ्या मागे लागला. मी एका स्टॉलच्या मागे लपले, तरीही त्याने जबरदस्ती माझ्यावर रंग फेकला. मी चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला पकडले आणि जबरदस्ती रंग लावला. तो म्हणू लागला, मी तुला प्रेम करतो, आता पाहूया तुला माझ्यापासून कोण वाचवते. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, त्यामुळे मी त्याला दूर लोटले आणि लगेच वॉशरूममध्ये जाऊन रडू लागले. अभिनेत्रीने ही घटना आपल्या मैत्रिणींना सांगितली. त्यांनी आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांनाही ढकलले. अखेर पीडित अभिनेत्री आपल्या काही मित्रासह आंबोली पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. आरोपी अभिनेत्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या IPC कलम 75(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे. लवकरच आरोपीला चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.